लागो निधी पाप पुण्यांगा। महाराज पाप अंगाला लागू देत नाही, ठीक आहे, पुण्य सुद्धा अंगाला लागू देत नाही, तर मग भजन करायचं कायला? जर हे पुण्य धोक्याचंच आहे, बरोबर प्रश्न। आता संतांनी पुण्य पण नाही ना स्वीकारलं, पापही गेले पुण्यही गेले, किंवा संकल्प विकल्पन मावळवणी पुण्य पाप, पुण्यही मावळलं पापही मावळलं। महाराज पाप मावळणं ठीक, पुण्य कसं काय? कारण काय माहिती का, हे पुण्य लय धोका देतो पुण्य। जरा एवढा थोडा विस्तार करतो इकडे येतो, म्हणजे हे पटवून देतो तुम्हाला। आपण जर वावरात गेलो, इकडे बघा, वावरच म्हणतात ना, इकडं वावर आहे तर पावर आहे, वावर आहे पावर आहे, पण ह्याचं पट्टीच्या यादीत नावच नाही, मग काय उपयोग तुझी पावर आणि काय उपयोग? इकडे बघा, शेतात गेलो आपण आणि काम करता करता आपल्या पायात काटा मोडला। काय मोडला? काय मोडला? काटा। मग ते काटा काढायला आपण घरी येऊन सुई नेतो का नाही? शेतकरीच आहे का तुम्ही? हां, घरी येतो का आपण? नाही। काय करतो? तिथलाच काटा घ्यायचा आणि त्या काट्यानं पायातला, बोला ना, काट्यानं, म्हणजे काट्यानं काटा काढायचा नाद आपल्याला आहे, आणि काट्यानं काटा आपण बऱ्याचदा काढलाय पायातला म्हणायलो मी, तुम्ही बाकीकडे जाऊ नका, मी जे सांगायलो तीन काय का ऐका। पायात काय मोडला होता? मदत कुणी केली? मग मदत केलेला इसरून जमतंय का? ह्यानं मदत केलेला काटा घेतला आणि बनेलीच्या खिशात टाकला। मदत केलाय ना, मदत करायला विसरून जमत नाही ना, कसं जमल? घरी गेला, दाबून जेवला, एवढा जेवला की जागीच झोपला, संन्यासासारखाच जेवला। आता जास्त पोटभर जेवण्याची परवानगी शास्त्रानं कोणाला दिली आहे? संन्यासाला दिली आहे। आहाराचे पण काही नियम आहेत। संन्यासानं इतकं जेवावं की तो जेवता जेवता झोपला ना तरी काही हरकत नाही, पण उलट झालंय, संन्यासी खायलेत कमी आणि आपण दाबून खाते, पुन्हा म्हणते आता 2 तास बघायची काय चिंता ना। अरे असो, काही लोक जगण्यासाठी जेवतात आणि काही लोक, आता सप्त्यात पंक्ती आहेत का? कुठं असतात पंक्ती? इथं एवढेच लोक होते का जेवाय? खरं सांगा बरं, मोकळं सांगा, एवढेच होते का? अहो, पहिल्या पंक्तीला जेवलेले गेले गाभाऱ्यात, त्यांनी तिथं खर्जा लावलाय, गेले, त्यांचं वेगळं भजन सुरू झालं तिकडं। असो, आता जेवण केलं, जागीच झोपला, 1 तासानं ह्या अडंगावून ह्या अडंगावर झाला, आणि जो काटा खिशात ठुला होता तो पोटात घुसला। गडबडीनं उठला, काटा काढला आणि फेकला, नुसता फेकला नाही, टोक मोडून फेकला, कारण घरी आहे ना, टोक मोडून फेकला, बरोबर। पहिला काटा कुठं मोडला होता? दुसरा कुठं मोडला? पहिला काटा होता पापाचा, ते पाप बाहेर काढायला पुण्य नावाच्या काट्यानं मदत केली, पण पुढं चालून तो पुण्य नावाचा काटा सुद्धा पोटात टोचल्याशिवाय राहत नाही, म्हणून लागो निधी पाप पुण्यांगा। पुढं आणखी विचारतो, पहिला कुठं मोडला होता? दुसरा कुठं मोडला? मोठ्यानं सांगा, पहिला कुठं, दुसरा कुठं? मग पायातला बरा का पोटातला बरा? कळलं का? कळलं? म्हणून पुण्याची गणना कोण करी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, तुम्ही मुखानं हरी हरी म्हणा, मुखानं भजन करा। म्हणून अनादी अनंत काळापासून वारकरी संप्रदायानं जी साधना स्वीकारली, वारकरी संप्रदायानं भगवंत प्राप्त करण्यासाठी जे साधन स्वीकारलं ना, ते साधन म्हणजे भगवंताचं नामचिंतन, म्हणून कीर्तनात भजन असतं। बरं, कीर्तन 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 म्हणजे काय? कीर्तनाची व्याख्या काय? महाराजांना यावं, फेटा बांधावा, कंबर बांधावी आणि 2 तास तुमच्या समोर वक्तृत्वाचं प्रगटीकरण करावं, म्हणजे कीर्तन आहे का? कीर्तन म्हणजे काय? तुम्हाला हसवायचं म्हणजे कीर्तन आहे का? कीर्तन म्हणजे काय? तुम्हाला रडवायचं म्हणजे कीर्तन आहे का? कीर्तन म्हणजे काय? 2 तास तुमच्या समोर गप्पा मारायच्या म्हणजे कीर्तन आहे का? अहो, कीर्तनाचं महत्व सांगायचं हे साधन आहे, पण कीर्तनाची खरी व्याख्या आहे मुखे गावे मुखे गावे हरि
गावे कीर्तन, मुखी गावे हरिगुण. कीर्तन कीर्तन म्हणजे काय महाराज? देवाचं भजन करणं म्हणजे हे कीर्तन. याच्यापेक्षा मोठं कीर्तन काय? मी ज्यांचा मला कृपा आशीर्वाद मिळाला आणि ज्यांच्या सानिध्यात राहण्याचं भाग्य मला लाभलं, 4 महिने ज्यांचा हात माझ्या खांद्यावर होता, ज्यांच्याकडं मी चातुर्मास केला, ते परमपूजनीय गुरुवर्य वैकुंठवासी गाथामूर्ती रामचंद्र बोधेबाबा. बोधेबाबांच्या चरित्रात, बोधेबाबांच्या जीवनात बाबा बोधेबाबांनी एकच कीर्तन केलं. 4थ्या वर्षाचं पाठाचं नित्यनेमाचं कीर्तन केलं. नंतर बोधेबाबांनी कीर्तन केलं असा दाखला आहे का? नाही. पण माझ्यासारखे लाख कीर्तनकार एका तराजूत आणि माझ्या बोधेबाबांचा शब्द एका तराजूत, ही ताकद माझ्या बोधेबाबांची. कशामुळं? तर माझ्या बोधेबाबांनी आयुष्यभर फक्त आणि फक्त भगवंताचं नामचिंतन केलं आणि गाथेचं पारायण केलं. मग कीर्तन म्हणजे काय? कीर्तन म्हणजे भगवंताचं नामचिंतन, नामसंकीर्तन साधन पै सोपे. आणि संतांनी तेच केलंय, दुसरं नाही. आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार आणि निळोबाऱ्यांनी तर याच्या पलीकडे सांगितलं, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचुनी. नामस्मरण सोडून दुसरं काही नाही. तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. म्हणून कीर्तनात भजनाचा अट्टहास असतो, दुसरं काहीच नाही. बरं जाऊ द्या बाकीच्याच, माझं बोलतो सांगतो, आपल्या पुरतं बोलावं माणसानं. हे पहा, माझ्या कीर्तनात भजन का करायचं? इकडं बघा आई, कशामुळं करायचं माझ्या कीर्तनात भजन? आतापर्यंत माझ्या कीर्तनामुळं कोणाचा उद्धार झाला नाही आणि आज पण कोणाचा होणार नाही. कायला घेतली तारीख मग मी? पण सरळ उत्तर दिलं नाही. आणि जुनी माणसं म्हणायची अज्ञानात सुख आहे, अज्ञानात. आणि अज्ञानात खरंच सुख असतं मंगेश दादा. अज्ञानात किती सुख असतं? खाली बसलेल्या माणसाला जवळ पकवाज कुठं लागला हे कळत नाही ना, तवर ते महाराजाचं ऐकतंय. ऐका बरं, खाली बसलेल्या माणसाला जवळ कळत नाही पकवाज लागतोय कुठं, तवर ते महाराज काय सांगायला हे ऐकतंय. पण एखाद्या सप्त्यात त्याला जर मंगेश दादानं स्वराचं ज्ञान दिलं आणि त्याला जर सांगितलं ह्या स्वरात पकवाज लागला की समजायचं लागला, मग ते महाराजाचं ऐकत नाही. ते पकवाजाला खुनवित आहे. गाठावड वादी चढव हान थोडव महाराज हान. अज्ञानात काय सुख आहे? तुम्ही नकळतपणे उत्तर दिलं नाही आणि ते 100% खरं आहे. बाकीच्याचं माहीत नाही. मी माझ्या पुरतं बोलतो. माझ्या कीर्तनामुळं तुमचा उद्धार होईल का नाही मला माहीत नाही, पण माझ्या कीर्तनात केलेल्या भजनामुळं तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, याची 200% गॅरंटी आहे. याची 200% गॅरंटी आहे. उद्धाराचं एकमेव साधन आहे भगवंताचं भजन. आणि अनादी अनंत काळापासून माझ्या वारकरी संप्रदायाने समाजाला फक्त देवाचं भजनच करायला सांगितलं. आणि जे अनादी अनंत काळापासून परंपरा चालत आली ना, तीच परंपरा तुकोबरायांनी अभंगाच्या पहिल्या
कसं आहे, ही चाल म्हणली की उड्या मारावं लागतात, कारण ही चांगली चाल आहे. नाही का कळलं? आणि माणसानं ज्या काही जिंदगीत उड्या मारायच्यात त्या चांगल्या चालीवर मारावं. सध्या लोक उड्या लय हाणायलेत, पण त्यांच्या चाली काही चांगल्या राहिल्या. आता मला काही काही लोक भेटतात, मी लय खौट आहे महाराज, जशाच तसं असते आपलं. मला एक जण परवा दिवशी म्हणलं, अरे तुमचं काय खरे, उग देवाच्या जीवावर उड्या हाणायला हो तुम्ही. काय म्हणलं ते? देवाच्या जीवावर उड्या हाणायला हो तुम्ही. त्याला म्हणलं, आम्हाला याचा गर्व नाही, माज आहे, कारण आम्ही उड्या बी मारतो ना जगाच्या बापाच्या जीवावर उड्या मारतो. तू ह्या उड्या कोणाच्या जीवावर आहेत ते मला माहिती नाही म्हणलं. आणि तू ह्या उड्या त्याच्या पुढच्यानं दुसरीकडे उडी हाणली की तू त्याच्या मागे उडी हाणतोस. नाही का कळलं? मधल्या काळात कोण कशा उड्या हाणू, कुठं कुठं उड्या हाणू लागलं माहिती आहे तुम्हाला? बरं, ते पुढं उड्या हाणणाऱ्याचं टेन्शन नव्हतं, त्याच्या जे महाग होते का नाही त्यांच्या उड्या अशा अशा ठिकाणी पडल्यात. आता काय बोलायचं याच्या पलीकडे. चला, दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नाशे जीवपन भवरोग. आता याच्यात पण बरं का, नाशे जीवपन भवरोग हा शब्द थोडा वेळ इथं बांधून ठेवा, ते पुढं वापरायचं आहे आपल्याला. हे इंद्रिय दिलं, सगळं दिलं, सगळं दिलं. कशासाठी दिलं? तर देवे दिला देह भजना गोमटा. खरं सांगा बरं, ऐ पोरो, आता इकडे बसलेत पोरो, खरं सांगा, तुमच्या गावात भजन कोण करतंय? माणसंच करतेत ना? मोठ्यानं सांगा कोण करतंय? मोठ्यानं सांगा कोण करतंय? माणसं. गावात भजन कोण करतंय? गावात सप्त्याकडे कोण येतंय? माणसं. जनावर आले का कधी? आले का? म्हणजे सप्त्याकडे येतात ते? पुढचं बोलायची गरजच आहे का? तुम्ही हुशार आहेत ना, तर म्हणलं की तुम्हाला कळतं काय ते. म्हणजे जे भजन करतात ते माणसं, आणि जे करत नाहीत ते त्याच्याबद्दल पशु काय पाप पुण्य आणि काय दान नाही कोठे, आणि काय दान नाही कोठे, आणि काय दान नाही कोठे, आणि काय दान नाही कोठे. यात देही देवाचे भजन, हे ज्ञान नाही कोठे, याची देही घडे देवाचे भजन. बघा तुम्ही, हा देह भजनासाठीच आहे, बाकी काही आहे का? नाही. ऐका, देवानं सगळी सजीव सृष्टी बनवली, पण विचार करणारा आणि भजन करणारा एकमेव प्राणी बनवला, मनुष्य प्राणी. पुन्हा आणखीन एक चिंतन आहे, देवानं सगळ्या प्राण्यामधले बाकीचे सगळे प्राणी आडवे, कसे आहेत? आडवे. फक्त मनुष्य प्राणी उभा केलाय, म्हणून माणसाला उभा राहायचा नाद आहे. कीर्तनात तुम्ही दुसरीकडे जाऊ नका, कीर्तनात उभा राहायचा नाद आहे माणसाला. का? कारण जो विटेवर उभा आहे ना, तो आपल्याला आयुष्यात उभा करता यावा म्हणून माणूस उभा आहे. साधी गोष्ट नाही बाबा. मग हे सगळं दिलंय भजनासाठी, म्हणून भजन करा. नाही केलं तर नाही तरी गेला जन्मवाया. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थकन विठ्ठलची एक देखील या. मग महाराज तुम्ही भगवंताचं भजन करा, भजन करा, आणि भजन सोडून जर बाकी काही कराल तर काय होईल? बरोबरी करता बरोबरी दुराविसी दूरी दुराविसी दूरी दुराविसी दूरी आ
बाजच वेगळा आहे महाराज. वा वा. आणि एक सांगतो तुम्हाला, तिसरा दिवस आहे आज. चांगली चाल म्हणली, चांगला बोल वाजवला, चांगली सरपटी, चांगलं काय वाजवलं ना, कळू नाही कळू टाळ्या वाजवायच्या. आपण काय दुसरं देणार आहेत का? आज दादानी लय भारी वाजवलं, मायाकून 1000 रुपये बक्षीस म्हणणार आहे का कुणी? गणेश महाराजांनी लयच सुंदर चाल म्हणली, मायाकून 1000 रुपये बक्षीस. आणि ही आयडिया आम्हाला अविनाश महाराजांनी, त्यांना 5000 म्हणणार आहे का कुणी? एकच वाक्य सांगतो दादा, तुमची टाळ्यांची दाद ही कलाकाराची जायदाद असते. जायदाद, ती जायदाद दिली पाहिजे. करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी. आता जास्त विस्तार करत बसत नाही, वेळेची मर्यादा आहे, पुढे जायचंय मला. जर भजन मार्ग सोडून अन्य मार्गाच्या नादाला लागाल, जर देवाचं नामचिंतन सोडून बाकी काही करत बसाल, तर भवाची पुरी वाहवसी. ही भवनदी काही साधी नाही, ही भवाची पुरी वाहवसी. आता या भवनदीमधून जर पैल तीराला जायचं असेल, इथं मगाशी प्रमाण ठेवलं होतं आपण, नासे जीवपण भवरोग. हा भवरोग जर आपल्याला जर सफल करायचा असेल तर त्याच्यासाठी एकमेव पर्याय, तो हा उत्तरील पार भवदुस्तर नदीचा पैल उभा, तो पैल तीराला उभा आहे. कारण ही भवनदी साधी नाही, ते गोड प्रमाणे बघा. भवनदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीचे, भल्या भल्या पोहणाराला उलथुनी पाडी. भल्या भल्याला, कोणत्या भल्या भल्याला? आजा मेला भल्या मेला बाबा भजना गेला. प्रमाण बघा, चाल बघा. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, आणि पुन्हा उठा. मला वाटलं कुठं उठतेत की लोक, कारण लोक मेल्यासच उठा म्हणतात. बघा तुम्ही ते रडणाऱ्या बाया बघा, एकदाच उठ की, एकदाच उठ, जरा एक शब्द बोल की. आता तुझ्या एका शब्दासाठी उठल होती. बरं खरं सांगा बरं, उगा आता इमानदारानं सांगा, माणूस मेला हे रडणारं म्हणतं एकदा उठ, ती उठल्यास आपण राहताल? विरोधाभास लय गोड असतो खरंच बाबा. असं काही काही गोष्टीला विरोध. परवा दिवशी मी एक बातमी बघितली, ती बातमी अशी होती की एका आंदोलनात बस जाळल्या. दादा बातमी होती, इमानदारानं सांगतो, विरोधाभास बघा कसा असते. काय बातमी होती? टी व्हीवर चालू होती बातमी. तसं सध्या बातम्यात विरोधाभासच आहे सगळा. पण बातमी चालू होती, एसट्या जाळल्या आणि पाठीमागून बस स्टँडला आवाज येत होता, एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास. आता हे बी तुम्हाला नाही कळलं तर मग माझा नाही इलाज आहे. विरोधाभास असतो ना असा. बातमी कशाची चालू आहे? एसटी जाळली आणि बस स्टँडचा आवाज मागून आलाय, एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास.
आणि जळली काय इष्टीस. तसा विरोधाभास असतो महाराज. आजा मेला. हे पहा आता एक फार गोड वाक्य माझ्या कानावर पडलं होतं. हिराबाई ठक्कर नावाच्या लेखिका आहेत आणि त्यांनी फार गोड लिहिले बाबा. एक श्लेषाचं वाक्य आहे की माणसं माणसाला पुरतात म्हणून माणसाला घरं पुरतात. वस्तू आणि परमार्थात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मृत्यू. सगळ्यात महत्वाची. चिरंजीव पद पावयासी आन उपाव नाही साधकासी. हे सगळं चिरंजीव पद आहे का. त्याच्यामध्ये काय मृत्यू जाना समीप. माणसानं जर मृत्यू डोळ्यासमोर ठेवला ना तर माणूस भजन करतंय म्हणजे करतंय. काय म्हणणं आहे तुमचे. हां रात्री 12 वाजता शेताकडे जाऊ द्या. राम 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 राम. आणि सकाळी जाऊ द्या मेरे आंगने में तुम्हारा क्या. आणि रात्री जाऊ द्या राम राम राम. वैशिष्ट्य माणसाचं भीती माणसाला मरणाची जास्त आहे. बरोबर आहे की नाही बाबा. म्हणजे आमच्या भाषेत आपल्या मराठवाड्याच्या भाषेत सांगू का माणसाला मरणाची भीती हो. सगळ्यात जास्त भीती कशाची आहे मरणाची. पण ते येणार आहे आणि ते होणार आहे कारण ही नदीच तशी ही भवनदीच तशी आहे. येथ उरो नाही आले अवतार येर ते पामर जीव किती. पण हे भवरोगातून पैल तीराला जायचं असेल ना तर दुसरं करू नका सांगतो तुम्हाशी. पण आपण विठ्ठलाचं भजन सोडून दुसरीकडे चाललो. बघा आणखीन जरा आम्हाला जवळच्या गोष्टी पटत नाहीत. आता सप्त्यामध्ये आपल्या शिवलीलामृत ग्रंथ पारायण आहे ना. किती लोक बसलेत पारायणाला. 100 आहेत. बाया जास्त आहेत का माणसं. हां माणसाला कामं असतात ना महाराज. कपडे धुवावं लागतात स्वयंपाक करावं लागते भांडे कुंड सगळं तुमच्याकडेच आहे की. अहो काही काही तर माणसं सरळ म्हणतात आमचा परमार्थाने बायकोच्या नावावर केलाय. सगळं तीच बघती. अरे असो. आता शिवलीलामृत ग्रंथ पारायणाला 100 लोक बसलेत. आता गावात 100च लोक आहेत का. असंच आहे महाराज. ज्ञानेश्वरी पारायण असलं की ज्ञानेश्वरी पारायणाला लोक नसतात. बरोबर आहे का नाही. आता इथं एवढ्या महिला आहेत त्यातल्या 100च बसल्यात. बरोबर आहे का नाही. बरोबर आहे का नाही. आता देवाच्या नावावर भजन सोडून पारायण सोडून नको ते वाढले. काय म्हणणं आहे तुमचं. नको तेच लईच परमार्थात गोष्टी आल्या बाबा. मंगेश दादा लईच गोष्टी आल्या. आता मागचा महिना कोणता होता. मागचा महिना कोणता होता फेब्रुवारी. कोणतं कॅलेंडर आहे. जेवताना मांडी घालून बसावे भिंतीवर काल निर्णय असावे. अरे मागचा महिना कोणता होता मराठी महिना. पौष पुस. पौष नाही पुस. आता काय पुसून कोणाला पुस. मग ते पुस महिन्यात एक पूजा आली बघा. एक पूजा आली ती पाट घ्यायचा. पाटावर एक उसाचं टिपरू डहाळे बोरं. आणि खरं सांगा बरं ते उसाचं टिपरू आपल्या वावरातलं असते. मोकळं सांगायचं उगं. आता तुम्ही बार काय ना बघा. त्याच्या आधी मार्गशीर्ष महिना होता का नाही. मग ते मार्गशीर्ष महिन्यात गुरुवार असतात बघा. आणि मार्गशीर्ष महिना झाला ना गावाच्या बाजूचे आंबे बघायचे. आंबे असे होंडे होते. ते होंडे एक फाटाट होत नाहीत. आणि एखादा शेतकरी मला ना तोडू नका घेऊ द्या की देवाचं काम आहे देवानं काय कमी केलं. आता एक फाटाट होत नाही राहिलंय काय. त्याला आंबा लागल का सांगावं लागतं. हे झाड आंब्याचं आहे. आता हे काही आंब्याचे फाटे बांधलेत बघा. हे 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 दिसायलेत का हे आंब्याली जन बांधलेत का नाही त्यानं त्याच्या शेतातले आणले नाहीत. आता कोणी बांधलेत आपल्याला माहित नाही. आपला परमार्थ सगळा दुसऱ्याच्या शेतावर चालू आहे. हे ज्याचे ज्याचे जवळ वावर आहेत का नाही त्यानं जर ऊस पेरला का नाही ऊस जर लावला का नाही ते शेवटचा पटा असाच ठुतय ह्याला आणि त्याला. बरं ती मार्गशीर्ष महिन्यात ती पुती बी लय गोड आहे. हा मला लय आवडती ती. हा वाचली का गुरुवारी. मला लय आवडती मंगेश दादा ती. शांबाला घरी निघाली. शांबालाच आहे ना. शांबालेने वैभव लक्ष्मीचे व्रत आखले. भोजन थोडेसे आळणी करावे मिठाचे प्रमाण अल्प असावे. असंच आहे ना. शेवटच्या गुरुवारी 5 सुवासिनींना बोलवावे. 5च आहेत का जमलं मग एकच सूत्र आहे आपलं. 5 जणींना 5 ग्रंथ द्यावे. ग्रंथासोबत 5 पीस द्यावे. इथपर्यंत पुतीले पवित्र असते. शेवटच्या गुरुवारी 5 सुवासिनींना बोलवावे. 5 जणींना 5 ग्रंथ द्यावे. ग्रंथासोबत 5 पीस द्यावे. पीस असे द्यावे की तिनं ते घरी नेऊन तिसरीला द्यावे.
मग हे पाहून डोळ्याचे पारणे फिटावे. मग मला सांगा तुमच्या घरात वैभव कस काय यावे. 2-4 वर्षांनी आपले पीस आपल्याच घरी वापस यावे. जिनं आपलं पीस आपल्याला वापस दिलं तिच्या नावानं आणि ग्रंथाचं नाव वैभव लक्ष्मी. येईल वैभव, उलटा आलेले वैभव. आई काय वाचल्यानं तुमच्या घरात वैभव येईल माहित नाही गड्या आपल्याला. मी माझा अनुभव सांगतो बाबा. काय वाचल्यानं तुमच्या घरात वैभव येईल मला माहित नाही. तुम्ही माझ्या ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचा, तुकोबरांची गाथा वाचा, तुमच्या घरात वैभव आल्याशिवाय राहणार नाही. आणि बाबा मी जाहीर सांगतो, जाहीर. गणेश दादा माझ्या घरी येऊन गेले, माझ्या गावातल्या लोकांना भेटले. 25 ते 30 वर्षापूर्वी हा अविनाश भारती राशन कार्डला नव्हता बाबा. 25-30 वर्षापूर्वी काटाला मी अंगावर. 25-30 वर्षापूर्वी हा अविनाश भारती राशन कार्डला नव्हता. ज्ञानेश्वरीचं पारायण केलं, गाथेचं पारायण केलं, ज्ञानोबरांनी कृपा केली, तुकोबरांनी कृपा केली. राशन कार्डला नसलेला अविनाश भारती आज गुगलला सापडतो. गुगलला. ही कृपा माझ्या ज्ञानोबा तुकोबांची. म्हणून हे करा. बाकी करण्याचं काही येतं देवाच्या नावावर. मध्ये ते आमच्या गावाकडे आलते, भाचीला बांगड्या नात्याला साडी. आलतं का इकडं? आलतं का? माय आता सांगाव तरी मेला काय म्हणते की. आलतं का नाही? हो का नाही? आलतं. कोणत्या देवाचं होतं ते? काय नाही, हिंगोलीच्या बाजारात बांगड्यावाला आणि ते कपड्याचा दुकानदार चहा पिऊ लागला. कपड्यावाला म्हणला यार धंदा मंदावला रे. बांगड्यावाला म्हणला पागल है क्या तू, मैं बताता तेरे को धंधा कैसा बढ़ाने का. ते मला कैसा घर पे जा और भाभी जी को बोला ऐसा ऐसा निकले आहे. तो दुकानदार म्हणला अरे भाभी भी पूछेंगे ना कहाँ से निकले आहे. अरे भाभी जी एवढी होशियार होती तो तेरे साथ काय को शादी करती. जाना तू. निघालं देवाच्या नावावर. महाराज हे करत बसू नका. ज्ञानोबरांची ओवी देतो थांबवतो विषय. काय म्हणले ज्ञानोबराय? ज्ञानोबरांची गोड ओवी आहे. ज्ञानोबराय म्हणले तुम्ही व्रते नियमून करावे, शरीराते न पिडावे, दुरी केही न वचावे, तीर्थासिगा हे सर्वथा काही न करावे, दुरितांतरा न भजावे, तुम्ही स्वधर्म यज्ञीय जावे, अनायासे ठाईच बैसोनी, करा एक चित्त आवडी अनंत आळवावा, विठोबा मर्यादा आहे. 2 चरणाचा भावार्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. धावत्या वेगात जेवढं बोलणं होईल तेवढं बोललो, पण आपल्याकडे काही मोजका वेळ शिल्लक आहे. तेवढ्या वेळेमध्ये एक महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे. इकडे बघा, बोलू नका. ओ वहिनी बोलू नका. इकडे बघा. काय सांगू लागलो मी? कीर्तन जमलं. हे असंच आहे. महाराज आलेत, बोलायलेत, पाकिट घ्यालेत, घरला चाललेत. सकाळी लोकांची चर्चा, कसा होता महाराज? 1 नंबर. काय सांगितलं का? तो सगळ्यात मोठा घोटाळा आहे. इकडे बघा, मी तुम्हाला सुरुवातीला भारत माता की जय म्हणायला लावलं होतं का नाही? लावलं होतं का नाही? पण सगळे म्हणले होते का? खरं सांगा. सगळे भारतातले ना? आधार कार्ड, पॅन कार्ड, संडास बाथरूमचे 12,000. अहो मी महाराष्ट्र शासनाचा स्वच्छता दूत होतो बाबा. मला महाराष्ट्र शासनानं माझी निवड केली होती आणि ते काम मी बरेच दिवस केलं. गणेश बाबा लय दिवस केलं मी ते काम. आता शासनानं पुरं लाख रुपये दिली ती आणि माझी निवड केली महाराष्ट्र शासनाचा स्वच्छता दूत. मग ते आमच्याकडं काही
फाईली यायच्या. मग मी तहसीलदारांसोबत कधी कधी उपजिल्हाधिकारी CEO यांच्यासोबत बसून त्या फाईली बघायचो. एक फाईल माझ्यासमोर आली आणि मी एकटाच हसू लागलो. साहेब म्हणले काय झालं? एका फाईलीमध्ये एका गावात 20 माणसांनी एकाच संडासात फोटो काढले होते. भांड तेच, भिताड तेच, मधलं बकीट तेच, फक्त माणूस आणि नाव आणि आडनाव चेंज. असो, सगळे भारतातले आहे ना. हे पहा, माझं सगळ्यात जास्त प्रेम भारतावर आहे. माझं भारतावर इतकं प्रेम आहे की माझं आडनाव सुद्धा भारतीय. उगय का बरं, माझ्या आडनावाचा फायदा बी आणि तोटा बी आहे. माझ्या आडनावाचा फायदा सांगू का? पुकारताना लोक पुकारतात भारती महाराजाचं कीर्तन होणार आहे. ट्रकनं लोक येते, ट्रकनं. त्यांना वाटते भारती दिदी का काय की. इमानदारनं सांगतो, भारती महाराजाचं कीर्तन होणार. ट्रक निसत्या ट्रकच असतात पार्किंग मध्ये, आणि दिदीच्या जागी दिदा दिसला नीट रिटर्न, कुणी जाग्यावर थांबला. अहो, भारतासारखा देश नाही, जगात सगळ्यात महान देश भारत देश. ज्ञानोबराय म्हणले मनोनी महाभारती जे नाही ते नोहेची लोकी ती. भरत खंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत. पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म. शाळेत जात होतो तेव्हा 15 ऑगस्ट 26 जानेवारी 17 सप्टेंबर 1 मे. 15 ऑगस्टला काय असते रे? हा, झेंडावंदन. टाळ्या वाजवा, जोरात वाजवा. वा वा, त्या पा गाव चली करू, टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. वाजवा वाजवा. हां, जरा 2 मिनटं बिचकलं ते काही तर गप्पा हाणू लागलं. त्याला म्हणलं 15 ऑगस्टला काय असते रे? मग कुणीतरी कॉपी दिली वाटतं त्याला. 12वीचे पेपर चालू आहेत. आज तुम्ही बी कॉपी दिली ना अभंग मागं लावून. इकडे बघा, एका गावात बाबा मी विचार होतो 15 ऑगस्टला काय असते. एक जण म्हणला 15 ऑगस्टला 15 ऑगस्ट असते. एक जण ते म्हणला 15 ऑगस्टला 26 जानेवारी असते. आणि एकानं तर असं उत्तर दिलं तर मला चक्करच आली. त्याला म्हणलं 15 ऑगस्टला काय असते? ते म्हणलं सुट्टी. अरे बाप. 15 ऑगस्ट 26 जानेवारी 17 सप्टेंबर 1 मेला शाळेत जायचो ना, तेव्हा आम्हाला आमच्या देशाचं वर्णन ऐकायला भेटायचं. माझ्या आयुष्यातला पहिला सण 15 ऑगस्ट. मी आयुष्यात पहिला इस्त्रीचा ड्रेस घातला 15 ऑगस्टला. बरं, इस्त्री बी कोणती? धोब्या बसती नाही, तांब्यात कोळसा. किती वेळ घोळसा. मग एका पॅन्टीला 2 घड्या. मित्र म्हणायचा 2 घड्या कस काय? म्हणलं एक बापाची घडी आहे आणि एक आईची घडी आहे, तुला काय करायचे गबस. कडक कपडे घालून शाळेत जायचो. आणि शाळेत गेल्याच्या नंतर आम्हाला भारताचं वर्णन ऐकायला भेटायचं. जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहां सूरज सबसे पहले डाले अपना डेरा, डाले अपना डेरा. जहां सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हमारा सारे जहां से अच्छा. हम बुलबुले हैं इसकी, वो गुलसिता हमारा, हमारा सारे जहां से अच्छा. दोस्ता हमारा, हमारा सारे जहां से अच्छा. ये देश है वीर जवानों का, अलबेलों का, मस्तानों का. इस देश का यारो है, इस देश का यारो क्या कहना. ये देश है दुनिया का रहना. लंदन देखा, पेरिस देखा और देखा जापान. पूरी दुनिया में नहीं है दूसरा हिंदुस्तान, दूसरा हिंदुस्तान. मधीच माझा पाहुणा यायचा, पाहुणा मधीच माझा पाहुणा यायचा. अमरीश पुरी.
जवळचा पाहुणा आहे आपला आणि तो त्याच्या आवाजात म्हणायचा आय लव्ह माय इंडिया, आय लव्ह माय इंडिया. आणि मग पाठीमागून आम्ही वर्णन ऐकायचो, ये दुनिया एक दुल्हन दुल्हन के माथे की बिंदिया, ये मेरा इंडिया, आय लव्ह माय इंडिया, ये मेरा इंडिया. आता मी फायदा करून घेणार आहे. फायदा दादा, आपली पहिली भेट आहे आणि तुमचा जर मी फायदा करून नाही घेतला तर मग माझा महाराज होण्याला काही उपयोग नाही. ह्यांचा बी जर मी फायदा करून नाही घेतला, फायदा म्हणजे काय पाकिटातलं मागणार नाही, पण सगळ्यात मोठा फायदा हम बोला भारत.